नमस्कार मित्रो, मी सचिन धामणे. माझा आवाज येतोय का तुम्हाला? नमस्कार, माझा आवाज येतोय का तुम्हाला? माझा आवाज व्यवस्थित येतोय का तुम्हाला? ओके, धन्यवाद. नमस्कार, मी सचिन धामणे. सर्वप्रथम मी गोरेगावकर ग्रुपचे मनापासून धन्यवाद. त्यांनी मला त्यांच्या पहिल्या वहिल्या फेसबुक लाईव्ह सिरीजचा भाग होण्याचा संधी दिली मला भाग होण्याची संधी दिली मला. त्यासाठी माझे मित्र साईनाथ अवसारे आणि अख्ख्या मी गोरेगावकर टीमचे मी आभार मानतो. माझी ओळख थोडक्यात, मी सचिन धामणे, ऑक्टस इन्फोटेक या कंपनीचा फाउंडर आहे मी. गेली 10 वर्ष आपण वेब कन्सल्टिंग या क्षेत्रात काम करतो आहे. त्यामध्ये आपण वेब डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल ॲप्लिकेशन, ई कॉमर्स वेबसाईट अशा वेगवेगळ्या सेवा आपण पुरवतो आहे. त्याचबरोबर आपले क्लायंट्स जे आहेत ते भारतासहित यू एस, यू के, साऊथ आफ्रिका, नेदरलँड अशा जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये विखुरलेले आहेत. आपण आत्तापर्यंत 400पेक्षा जास्त वेबसाईट्स बनवलेल्या आहेत. आपले वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी आपण वेबसाईट्स बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले आता 50च्या वरती आपले रिटेन कस्टमर आहेत जे गेल्या 5 वर्षापासून आपल्याबरोबर एकत्र आहेत. मी पुढे सुरू करण्याआधी आपला आजचा टॉपिक जो आहे तो आहे वेबसाईट युअर गेटवे टू बिझनेस अपॉर्च्युनिटीज. थोडंसं कन्फ्युजन वाटलं असेल. मी इथे ऑनलाईन बिझनेस अपॉर्च्युनिटीज तुम्हाला देत नाही आहे, तर तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या बिझनेससाठी कशा ग्रोथ अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकता, कसं रेव्हेन्यू जनरेशन मिळवू शकता, याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी जाणून घेऊया की आपल्याला वेबसाईटची गरज का आहे. वेबसाईट ही का महत्त्वाची आहे आजच्या युगामध्ये. वेबसाईटचं तुमच्या बिझनेस, तुमच्या व्यवसायामध्ये काय महत्त्व आहे. वाय वी नीड वेबसाईट्स. ज्या वेळेला आपण कोणा अनोळखी व्यक्तीशी भेटतो त्यावेळेला आपण त्याला व्हिजिटिंग कार्ड पुढे करतो. ज्या वेळेला आपण व्हिजिटिंग कार्ड बघतो त्यावेळेला आपण सर्वात पहिलं बघतो की ह्याचा वेबसाईट आहे की नाही, ह्याची वेबसाईट आहे की नाही, ह्याचा वेब प्रेझेन्स आहे की नाही. तर आजकाल लोक सर्वात पहिलं काय बघतात, तर तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती ते तुमच्या वेबसाईटवर बघतात. त्यासाठी वेबसाईट असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही 24 तास 7 दिवस आणि 24 तास 24/7 तुम्ही अवेलेबल असता. तुमची वेबसाईट ही तुमच्या सेल्स पर्सनचं काम करते. जरी तुम्ही झोपला असाल तरी वेबसाईट तुमची तुमच्या ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला मदत करते. आज लॉकडाऊनमध्ये आपण बघतो आहोत बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की लोक घरी बसून काम करत आहेत. तर ज्या वेळेला तुम्ही घरी बसून काम करत असता त्यावेळेला तुमचे प्रिंटेड ब्रोशर्स किंवा व्हिजिटिंग कार्ड्स तुम्ही कोणाला शेअर करू शकत नाही. तर अशा वेळेला वेबसाईटची मदत होते, जी तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुमच्या कस्टमरला घर बसल्या दाखवू शकते. इट प्रोव्हाइड्स यू ग्रेटर एक्सपोजर. म्हणजे असं जसं मोदी साहेबांनी सांगितलं आहे की वोकल टू लोकल. तर वोकल टू लोकलच्या पुढे हे लोकल टू ग्लोबल तुमची वेबसाईट तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस घेऊन जाते. तुम्ही आज जगाच्या कुठल्याही पाठीवरून तुम्ही तुमचे कस्टमर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट तुमच्या वेबसाईटवर बघून तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेबसाईटची गरज आहे. से सो मच मोर दॅन वर्ड ऑफ माउथ. म्हणजे तुमची जी आपण माउथ टू माउथ पब्लिसिटी असते त्या माउथ टू माउथ पब्लिसिटीपेक्षा जास्त तुम्हाला वेबसाईट तुमच्यापर्यंत तुमचे क्लायंट आणून देऊ शकतात.
त्याचबरोबर तुमचा आणि तुमच्या कस्टमरचा वेळ वाचवण्यासाठी खूप मदत होते तुमच्या वेबसाईटची. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचे ब्रोशर्स तुम्ही क्लायंट मीटिंगमध्ये जाता ज्या वेळेला, त्यावेळेला तुमचे ब्रोशर्स घेऊन जाता, तुमचे टेस्टिमोनियल्स वगैरे घेऊन जाता. त्यावेळेला तुम्ही क्लायंट मीटिंगमध्ये तुम्ही 1-1.5 तास 2 तास असे दोघांचेही तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करता. त्यापेक्षा जर तुम्ही तुमची वेबसाईट पुढे केली तर ते त्यांच्या सवडीने तुमचे क्लायंट त्यांच्या सवडीने ती वेबसाईट बघू शकतात आणि त्याचबरोबर इमिजिएटली तुम्हाला ऑर्डर्स वगैरे पण देऊ शकतात. तुमची वेबसाईट हे आता जसं सांगितल्याप्रमाणे फिजिकल ब्रोशर म्हणजे ऑफलाईन ब्रोशर एक काही काळापर्यंत तुम्हाला तुमच्याबरोबर असतं. त्याची शेल्फ व्हॅल्यू आपण म्हणूया की खूप कमी असते. पण वेबसाईटवर जर तुम्ही तुमचं ब्रोशर ठेवलात तर ते अनंत काळपर्यंत तुमच्याबरोबर राहतं. तुमचा क्लायंट केव्हाही ते ब्रोशर रिफर करू शकतो आणि तुम्हाला त्याच्याकडून बिझनेस मिळू शकतो. तुमच्या वेबसाईटवर तुम्ही काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ठेवलात किंवा तर तुम्हाला ते इट क्रिएट्स अ मेजरेबल रिझल्ट्स. म्हणजे आपण आता प्रत्येक वेबसाईटकडे बघतो आपण, आपल्याकडे गुगल ॲनालिटिक्स हे एक ॲनालिसिस टूल आहे, ॲनालायझिंग टूल आहे. ते जर आपण आपल्या वेबसाईटमध्ये इंटिग्रेट केलं तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी कुठल्या विभागातून कुठल्या वयोमानाचे युजर्स फॉलोवर्स तुमच्या व्हिजिटर्स तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात ह्याची पूर्ण माहिती मिळते. जेणेकरून तुमची स्ट्रॅटेजी ठरवायला तुम्हाला खूप सोपं जातं की मला माझे प्रोडक्ट कुठल्या जॉग्रॉफीमध्ये कुठल्या डेमोग्राफीमध्ये मला माझे प्रोडक्ट्स वाढवावे लागतील. तर त्याप्रमाणे तिकडच्या विभागासाठी तुम्हाला जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी करायची असेल त्याचे सगळे ॲनालायसिंग तुम्हाला गुगल ॲनालिटिक्स करून देते. इझियर टू टेस्ट न्यू आयडियाज म्हणजे काय, तर जर तुमची वेबसाईट असेल तर तुम्ही काही फॉर एक्झाम्पल तुम्ही काही सर्वे करू शकता. तुम्ही काही मार्केटिंग सर्वेबद्दल तुमच्या वेबसाईटवरून तुम्ही लोकांना आवाहन करू शकता की आम्ही अशा अशा प्रोडक्टचा सर्वे करत आहोत, तर त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. तर सर्वेसाठी जे फॉर्म आम्ही पाठवतो आहोत ते फॉर्म तुम्ही भरून घ्या. ज्या वेळेला ही मार्केटिंग रिसर्च, पूर्वी कसं व्हायचं की मार्केटिंग रिसर्च करताना आपल्याला एक सॅम्पल साईज लागायची. त्यासाठी आपल्याला 100 माणसांचा कमीत कमी 100 माणसांचा किंवा कमीत कमी 30 माणसांचा आपल्याला एक सॅम्पल सर्वे करायला लागायचा. तर त्या माणसांना आपल्याला 1 to 1 भेटायला लागायचं. पण आता वेबसाईटद्वारे जर तुम्ही सर्वे केला तर तुम्हाला ते खूप इझी होऊन जातं आणि जो तुमचा वेळ वाचणार आहे तो खूपच तुम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी तो वेळ तुमचा वापरू शकता. त्याच्यामधल्या ज्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही त्याद्वारे तुम्ही काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. इन्स्टंट क्रेडिबिलिटी. वेबसाईट कशासाठी हवी, तर इन्स्टंट क्रेडिबिलिटी. ज्या वेळेला तुम्ही तुमची वेबसाईट अगदी पूर्ण माहितीनिशी बनवता, तुमची कंपनी केव्हा सुरू झालेली आहे, तुमच्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट सर्व्हिसेस तुम्ही लोकांना देताय, कुठपर्यंत तुम्ही तुमच्या प्रोडक्टची डिलिव्हरी देऊ शकता, तुमचे सर्व्हिस एरिया कोणकोणते आहेत, ही सगळी माहिती ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वेबसाईटवर देता त्यावेळेला तुमची क्रेडिबिलिटी वाढते आपसुकच. कारण तुमच्या कस्टमर्सना आणि वेबसाईटचे व्हिजिट करणाऱ्यांना त्यांना ते पूर्ण ऑथेंटिक वेबसाईट आहे याबद्दल त्यांची खात्री होते आणि त्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईटवरून बिझनेस देऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमची वेबसाईट ज्या वेळेला असते त्यावेळेला लोक तुम्हाला की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप सिरियस आहात, तुम्ही जेन्युइन माणूस आहात, तुम्ही जेन्युइन व्यावसायिक आहात याबद्दल त्यांची खात्री पडते. सो ह्या सगळ्या कारणासाठी आपल्याला वेबसाईट ही करणं खूप गरजेचं आहे. आणि आताच्या घडीला जर तुम्ही लॉकडाऊनच्या काळात बघाल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आज ऑनलाईन करताय. लॉकडाऊन कधी संपेल हे आता आपल्याला गव्हर्नमेंट सांगेलच, पण त्याचप्रमाणे कोविड-19 किंवा कोरोना ह्या गोष्टी कदाचित आपल्याबरोबर दीर्घकाळपर्यंत राहतील. पण ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आणि आज तुम्ही बघता तर बऱ्याचशा ऑनलाईन मीटिंग्स होत आहेत, ऑनलाईन कॉन्फरन्सेस होत आहेत, वेबिनार्स होत आहेत. तर हे सर्व कशामुळे सोपं झालं, कारण त्या वेबसाईटवरून तुमच्यासाठी असे वेबिनार्स किंवा सेमिनार्स घेतले गेले. तुमच्या मीटिंगसाठी त्या गोष्टी सगळ्या अशा वेबसाईट्सवर उपलब्ध झाल्या.
कम्युनिकेशन टुडे म्हणून एक ऑनलाईन मॅगझिन आहे, त्यांचा एक सर्वे होता. जानेवारीमध्ये त्यांनी सर्वे केला होता की इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट इंटरनेट युजर आफ्टर चायना. चायनानंतर भारत हा असा देश आहे की जिथे सर्वात जास्त, म्हणजे एकदम सर्वात जास्त आपल्याकडे इंटरनेट युजर्स आहेत. ओके, तर हे किती आहेत, तर आपल्याकडे 60 करोड, म्हणजे आपली जर पॉप्युलेशन आपण ठरवली, जनसंख्या आपण ठरवली की 130 करोड आहे, तर त्याच्या ऑलमोस्ट निम्मे म्हणजे 60 करोड इंटरनेट युजर्स हे मागच्या काळामध्ये तयार झालेले आहेत. आज तुम्ही बघत असाल की ऑनलाईन ऑनलाईन आपण ज्या वेळेला बसतो त्यावेळेला आपण घरात आहोत त्यावेळेला आपण ऑनलाईन काही गोष्टी करतो. ओके, सॉरी. हां, तर आपण ऑनलाईन काही गोष्टी आज आपण सगळेजण घरातून काम करत असताना आपण बरेचसे ऑनलाईन असतो. त्याच्यामुळे आपल्याला हा जो सर्वे होता, हा सर्वे आपल्याकडे पूर्वी कोविड-19च्या पूर्वी 56 करोडपर्यंत चं हे होतं. त्यामुळे त्याच्यानंतर आता तो कोविड-19च्या याच्यामुळे आता तो 60 करोडचा झालेला आहे. 60 करोडचा झालेला आहे. जर आपण ह्या 60 करोडपैकी 1% जरी माणसं पकडली जी आपल्या काय म्हणू शकतो आपण, आपल्या बिझनेससाठी जर हे करत असेल, तर आपण 1 रुपया जरी आपली हे असेल, काय म्हणू आपण, आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू जर 1 रुपया जरी असेल, तरीसुद्धा आपण 60 लोकांपर्यंत म्हणजे 60 लाख आपण नक्कीच उभे करू शकतो एका ह्याच्यामध्ये. थोडंसं टेक्निकल हिच येतो आहे, जस्ट अ मोमेंट. ओके, सॉरी. तर हे 60 लाख म्हणजे ही संख्या ही खूप मोठी आहे. जर तुमचा प्रोडक्ट जर 1 रुपयाचा जरी प्रोडक्ट असेल तरी तुम्ही 60 लाख लोकांपर्यंत पोचला तरी इमिजिएटली तुम्ही 60 लाख उभे करू शकता. तर हीच ब्युटी आहे की जर तुम्ही ऑफलाईन जर काम केलं तर अशा प्रकारचं तुम्हाला बिझनेस मिळू शकतो का, हे सर्वात आधी आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट घ्यायची असेल तर तुम्ही जनरली काय करता, तुम्ही जनरली गुगलवर जाता. त्या गोष्टीचा कोणती गोष्ट जर समजा मला घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन मला घ्यायचा असेल तर मी गुगलवर जातो. गुगलवर गेल्यावर मी तिथे सर्चमध्ये टाकतो. गुगल काय करतं, गुगल मला सर्च रिझल्ट देतं. ते जे सर्च रिझल्ट देतं, गुगल इज अ सर्च इंजिन. गुगल ही वेबसाईट नाही, गुगल हे सर्च इंजिन आहे. तर त्या सर्च इंजिनमध्ये आपल्याला कोणते प्रोडक्ट्स मिळतात, तर त्या सर्च इंजिनमध्ये आपल्याला, माझा आवाज येतोय? ओके, थँक्यू. तर या सर्च रिझल्टमध्ये आपल्याला ते जे सर्च रिझल्ट देतात ते काय असतात, तर त्या लिंक असतात. त्या लिंक म्हणजे काय असतात, त्या वेबसाईट असतात. फॉर एक्झाम्पल आता तुमचं प्रोडक्ट जर मोबाईल फोन आहे, तुम्ही जर मोबाईल फोन विकत असाल आणि गुगलमध्ये कोणी मोबाईल फोनसाठी सर्च केलं तर तुमची लिंक तिकडे येते, जेणेकरून तुमच्या वेबसाईटवर ते प्रोडक्ट असतं आणि त्याची लिंक गुगल हे तुमच्या जे सर्च करणार असतात त्यांच्यासाठी ते पाठवते. थोडक्यात काय, गुगलवर जे काही सर्च होतं ते कुठेतरी वेबसाईटवर असतं आणि जर ते वेबसाईटवर नसेल तर गुगल ते सर्च करू शकत नाही. म्हणूनच मी म्हणतो की गुगल हे फक्त सर्च इंजिन आहे, पण तुमचे प्रोडक्ट हे तुमच्या वेबसाईटवरच असतात, त्यामुळे ते गुगल सर्च करू शकतं. आता आपण जो मोस्ट अवेटेड आपला जो टॉपिक आहे तो आहे बिझनेस अपॉर्च्युनिटीज काय आहेत, त्या आपण एकदा जरा जाणून घेऊया. आता सध्याच्या काळामध्ये मोठी संधी आपल्याकडे आलेली आहे कोरोनामुळे. तर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बहुतेक संस्था, मग त्या मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा ट्रेडर असू दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी वेबसाईट्स बनवत आहेत. आज तुम्ही सॅनिटायझर स्टँड म्हणा किंवा तुम्ही मास्क म्हणा किंवा आणखी काही डिसइन्फेक्टेड आयटम्स आहे, डिसइन्फेक्शन करणारे आयटम्स आहेत, तर ह्या सगळ्यांच्या बऱ्याचशा वेबसाईट्स
ह्या आत्ता फटाफट ह्या काळामध्ये खूप तयार झालेले आहेत. त्याचं कारण हे आहे की तुम्ही खूप लोकांपर्यंत किती लवकर पोचता, ह्या सगळ्या गोष्टीचं ते गमक आहे आणि त्याच्यासाठीच लोक ही वेबसाईट्स बनवत आहेत. तर ही एक मोठी संधी आहे की तुम्ही तुमच्या वेबसाईटवरून तुमचे जे एसेन्शियल प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टसाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही वेबसाईट बनवून तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. आज आपली गव्हर्नमेंटसुद्धा अशा लोकांना जे ह्या अत्यावश्यक सेवा पुरवता आहेत त्यांच्यासाठी सबसिडी किंवा लोनसाठी ते मार्गदर्शन करत आहेत. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही तुमची वेबसाईट जर बनवली आणि तुमचा स्प्रेड वाढवला तर तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि बिझनेस ग्रोथ तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर आहे ॲफिलिएट मार्केटिंग ऑन युअर वेबसाईट. तुम्हाला जे प्रोडक्ट आवडते ते तुम्ही रेकमेंड करायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल, आता जर मी म्हटलं की मला LCD टी व्ही मला खूप आवडतो, तर LCD टी व्ही कोणत्या मेकचा आहे, काय आहे, त्याच्यानंतर मी तो प्रोडक्ट रेकमेंड करायला सगळ्यांना सुरुवात केलेली आहे. तर त्या प्रकारे आपण तुमच्या वेबसाईटवर तुम्ही त्याचे रिव्ह्यू देऊ शकता. ओके. आणि तुमच्या वेबसाईटवर जे विजिटर्स येतात त्या विजिटर्ससाठी तुम्ही ते प्रमोट करू शकता. जेणेकरून काय होईल की तुम्ही ज्या वेळेला फॉर एक्झाम्पल तुम्ही आता फ्लिपकार्ट वगैरेची समजा ॲफिलिएट मार्केटिंग केली तर तुमच्या वेबसाईटवरून जो कोणी तुमचा वेबसाईटचा विजिटर हा फ्लिपकार्टच्या ॲडवर क्लिक करेल तर तुम्हाला त्याचं रेव्हेन्यू जनरेशन हे तयार होईल. फ्लिपकार्टवरून त्याला बाकीचे ऑर्डर्सची पूर्तता होईल, पण तुमच्या वेबसाईटवरून तो गेल्यामुळे तुम्हालाही त्या एक क्लिकचा जर त्याने ऑर्डर घेतली तर तुम्हाला त्याचाही फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करून सुद्धा तुम्ही एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. त्याचबरोबर गुगलची ॲड स्पेस आहे. गुगलची जी ॲड स्पेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुगलचा ॲडसेन्स हे अकाउंट घेऊ शकता आणि ते अकाउंट तुमच्या वेबसाईटमध्ये इंटिग्रेट करून तुम्ही ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट्स लोकांना विकू शकता. त्यांना तुम्ही सांगू शकता की सपोज माझं प्रोडक्ट जर मी जर LCD टी व्ही विकत आहे तर त्याचबरोबर काही गोष्टी LCD टी व्हीला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की इलेक्ट्रिकल काही प्रोडक्ट्स आहेत किंवा स्पीकर्स आहेत किंवा अशा प्रकारचे काही जे अलाइड प्रोडक्ट्स असतात, तर त्या प्रोडक्टचे सुद्धा तुम्ही गुगल ॲडसेन्सद्वारे तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट घेऊ शकता. ती तुम्ही शॉर्ट टर्म घेऊ शकता, 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी घेऊ शकता. ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर प्रायव्हेट ई कॉमर्स. प्रायव्हेट ई कॉमर्स म्हणजे काय की काही लोकांना अगदीच फ्लिपकार्ट किंवा ह्याद्वारे ज्या वेळेला ते सेल करतात त्यावेळेला काही गोष्टी अशा असतात की बऱ्याचशा काही पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी करणं जमत नाही किंवा काही लोकांचे प्रोडक्ट्स हे खूप कमी असतात. समजा काही 10 ते 12 प्रोडक्ट्सच असतील पण त्यांना फ्लिपकार्टद्वारे काही करणं जमत नसेल तर त्यांनी स्वतःची प्रायव्हेट ई कॉमर्स वेबसाईट त्यांनी सुरू करावी आणि त्याप्रमाणे त्यांनी डायरेक्ट कस्टमरशी त्यांनी त्यांचा त्यातून कॉन्टॅक्ट होईल. म्हणजे काय होईल की मिडलमॅन हे जे आहे, मिडलमॅन ही जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्ही कंप्लीट अबॉलिश करून टाकता. म्हणजे तुम्ही डायरेक्ट B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर हे तुमचं त्याच्यातून होतं. त्याच्यामुळे तुमचा बराचसा फायदा होतो. बऱ्याच ठिकाणी मिडलमॅनमुळे तुमचा प्रॉफिट रेशो जो कमी होत आहे तो कमी न होता तुमचा हा डायरेक्टली प्रॉफिट रेशो तुमच्यापर्यंत पोचतो. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला जर लिहिण्याची आवड असेल आणि तुम्ही ब्लॉग्स लिहित असाल तर तुम्ही तुमची ब्लॉग साईट पण तुम्ही बनवू शकता आणि त्या ब्लॉग साईटवर तुम्ही ज्या वेळेला तुमचं एंगेजिंग कंटेंट असेल, तुमच्या ब्लॉगला लोक फॉलो करत असतील तर तुम्ही स्पॉन्सर्ड कंटेंट, स्पॉन्सर्ड पोस्ट म्हणजे आज तुम्ही फेसबुकवर ज्या वेळेला बघता तर तुम्हाला काही ठिकाणी तुमच्या इनबॉक्समध्ये किंवा तुमच्या स्क्रीनवर बऱ्याच वेळेला तुम्हाला स्पॉन्सर्ड म्हणून ॲड्स येतात. तर त्या ज्या स्पॉन्सर्ड म्हणून ज्या ॲड आहेत त्या काय असतात तर ते लोक फेसबुकला काही पैसे देतात ती ॲड त्यांच्या वेबसाईटवर टाकण्यासाठी. तर तशाच प्रकारच्या ॲडसुद्धा तुम्ही तुमच्या वेबसाईटवर घेऊ शकता आणि त्यातूनही तुम्ही पैसे कमवू शकता. जनरेट लीड्स फॉर अदर्स बिझनेस.
म्हणजे काय, तुम्ही तुमच्या वेबसाईटवर दुसऱ्या व्यक्तींचे, दुसऱ्या व्यावसायिकांचे बिझनेस प्रमोट करू शकता. ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कूपन दुनिया माहीत असेल. कूपन दुनिया ही वेबसाईट आहे. ती कंपनी काय करते, ती कंपनी बऱ्याचशा कंपन्या ज्या ई कॉमर्स पोर्टल ज्यांचं आहे त्यांचे प्रोमो कोड किंवा कूपन कोड ही कूपन दुनिया ही वेबसाईट विकते. त्यामुळे काय होतं, कूपन दुनियावरून जर तुम्ही कोणतंही परचेस केलं तर तुम्हाला एक प्रोमो कोड मिळतो, तुम्हाला डिस्काउंट मिळतं, तुम्हाला नेक्स्ट वर्षी ऑफर प्राईज मिळते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला डिस्काउंट्स वगैरे मिळतात. तर अशाच प्रकारचे जर तुम्ही तुमच्याच बिझनेससाठी जर वेबसाईट बनवून घेतलात आणि असे ई कॉमर्स पोर्टल्स यांच्याबरोबर तुम्ही जर टायअप केलं तर तुम्हाला जे बाईंग जे तुमच्या पोर्टल थ्रू होणार आहे अशा ई कॉमर्स पोर्टलसाठी, तर हे ई कॉमर्स पोर्टल्स तुम्हाला त्याचं कमिशन किंवा कॅशबॅक डिस्काउंट्स वगैरे जे कस्टमरला पण ते देतं, तर तुम्हालाही त्याचं कमिशन वगैरे ते नक्कीच देऊ शकतात. त्यानंतर आहे, तुम्ही जर तुमच्या वेबसाईट थ्रू जर तुमच्या येणाऱ्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन तुम्ही जर तुमच्या विजिटर्सना देऊ शकत असाल तर तुम्हाला खूप तिथे स्कोप आहे. फॉर एक्झाम्पल, आपण सबस्क्राईब करतो वेबसाईटमध्ये, न्यूज लेटर्स म्हणून एक येतं. तर तिथे आपण काय करतो की जे कोणी विजिटर्स आपल्या वेबसाईटवर व्हिजिट करतात त्यांचा आपण डेटा घेतो. हा डेटा आपण काय करतो, हा डेटा आपण दरवेळेला त्यांना ईमेल आपण पाठवत असतो की आमचे हे नवीन नवीन प्रोडक्ट्स आमचे येत आहेत, आम्ही अशा प्रकारे आमचे प्रोडक्ट्स आम्ही बाजारात आणणार आहोत, अशा प्रकारचा आमचा मार्केट सर्वे आहे. तर ह्या प्रकारचे जे काही सर्वे असतात तर त्यावेळेला तुम्ही ती जी ईमेल लिस्ट आहे ती ईमेल लिस्ट तुम्ही उत्तरोत्तर वाढवत चला. ज्या वेळेला तुम्ही ते एंगेज कराल तुमच्या स्ट्रेंजर्स विजिटर्सना, ज्या वेळेला तुमचे एंगेज कस्टमर म्हणून ज्या वेळेला तुम्ही त्यांना वाढवता, त्यांची लिस्ट वाढवता, त्यामुळे काय होतं की तुमच्या वेबसाईटवर एकदा कोणी परचेस केलेलं असेल तुमच्या वेबसाईटवरून किंवा तुमची वेबसाईट बघून त्यांनी जर एकदा परचेस केलेलं असेल तर तुम्ही त्यांना थँक्यू नोट पाठवा. तुम्ही त्यांना वेळोवेळी तुमच्या प्रोडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल, तुमच्या प्रॉफिटॅलिटीबद्दल, तुमच्या AGM बद्दल सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुम्ही त्यांना टाकत राहा. जेणेकरून काय होईल की तुम्ही ज्या वेळेला नवीन प्रोडक्ट लॉन्च कराल तर नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना तुमच्याकडे आधीच एक कस्टमर बेस हा रेडी असेल. त्याचबरोबर पुढचं आणखी एक ॲव्हेन्यू आहे, तो म्हणजे डिरेक्टरी वेबसाईट. डिरेक्टरी वेबसाईट म्हणजे काय, तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जसं आपण येलो पेजेस बघतो किंवा आता जस्ट डायल वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये जसे डिरेक्टरीज बनवलेले आहेत तर त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तशा प्रकारच्या डिरेक्टरीज बनवू शकता आणि तुमच्या ॲड स्पेसची तुम्ही सेलिंग करू शकता. जेणेकरून जिथे तुमच्या वेबसाईटवर जर कोणाला ॲड करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता, त्यांना इयरली सबस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता. त्याप्रकारे तुम्ही त्यांच्याकडून रेव्हेन्यू जनरेट आणखी करू शकता. त्यानंतर आहे क्रिएट अ फंड रेझर ॲक्टिव्हिटी फॉर युअर वेबसाईट. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हा मी मुद्दामून शेवटचा पॉईंट ठेवला याच्यासाठी की क्रिएट अ फंड रेझर ॲक्टिव्हिटी. याचा अर्थ काय, आज जर तुम्ही फेसबुकवर बघाल तुमच्या पेजवर किंवा तुमच्या कंपनीच्या पेजवर, इवन फेसबुकने पण असं तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी कोणत्या फंडची आवश्यकता वगैरे आहे का. याचं कारण आहे, कारण तुम्ही जर बघाल की कोविड-19मुळे इवन गव्हर्नमेंटने पण MSME सेक्टरसाठी काही लोन देण्याची, त्याचबरोबर कर्जाचे आजच सकाळी न्यूजमध्ये मी ऐकलं की त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज फेडण्याची मुदत ही सुद्धा त्यांनी आणखी 3 महिने वाढवलेली आहे. तर अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज इवन तुम्ही तुमच्या वेबसाईटवर पण करू शकता की जेणेकरून तुमच्या वेबसाईटवर तुमच्या बिझनेससाठी किंवा आणखी कोणाच्या बिझनेससाठी तुम्ही डोनेशन्स घेऊ शकता. त्याला आपण क्राऊड सोर्सिंग, क्राऊड फंडिंग असं म्हणतो. तर पेपॅलने सुद्धा ही कॉन्सेप्ट काढलेली आहे की तुमच्या वेबसाईटवर ते डोनेट बटन हे तुम्हाला देऊ शकतात
तर त्याबद्दल तुम्ही मला फेसबुकचं पण मी आता बघितलं आहे, तर पेपॅलकडून पण तुम्हाला अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर आजच्या या सेशनमध्ये मला ह्याच गोष्टी कव्हर करायच्या होत्या, की मी पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू करतो, की आपल्याला कोरोनामुळे जी मोठी संधी मिळाली आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या वेबसाईट बनवून त्यांनी आपले प्रोडक्ट, आपल्या सर्व्हिसेस जास्त लोकांपर्यंत कशा आपल्याला पोहोचवता येतील त्याच्यासाठी त्यांनी वेबसाईट करून घेणं गरजेचं आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशासारख्या वेबसाईटवरून, ॲमेझॉन अशासारख्या वेबसाईटवरून तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करू शकता. तर त्याची तुम्ही लिंक पण तुमच्या वेबसाईटवर टाकून रेव्हेन्यू जनरेट करू शकता. गुगल ॲड स्पेसने तुम्ही तुमची ॲडव्हर्टिजमेंट वाढवू शकता तुमच्या याच्यामध्ये. प्रायव्हेट ई कॉमर्स म्हणजे जिथे मिडलमॅन तुम्हाला ठेवण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही कस्टमरशी बोलू शकता. त्याचबरोबर काही स्पॉन्सर्ड कंटेंट पण तुमच्या ब्लॉग साईटवर तुम्ही घेऊ शकता. दुसऱ्यांच्या बिझनेससाठी, जसं मी कुपन दुनियाचं तुम्हाला उदाहरण दिलं, तसं तुम्ही दुसऱ्याच्या वेबसाईटसाठी पण तुम्ही लीड्स जनरेट करू शकता. त्याचबरोबर तुमचे जे न्यूजलेटर्समध्ये जे तुमचे ईमेल लिस्ट जी आहे त्यांना तुम्ही रेग्युलर त्यांना तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल माहिती देऊ शकता. डिरेक्टरी वेबसाईटमधून तुम्ही खूप चांगलं इन्कम जनरेट करू शकता. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं, फंडरेजर ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यातून करू शकता. आज मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला जर काही प्रश्न असल्यास तुम्ही मी गोरेगावकर टीमकडे तुम्ही संपर्क साधा, ते मला संपर्क साधतील. माझे काही प्रोडक्ट्स मी आता सध्या कोविड-19 कोरोनाच्या लॉकडाऊनच्या निमित्ताने आम्ही काही थोडे सबसिडाईज प्रोडक्ट काढलेले आहेत. आम्ही मिनी ई कॉमर्स वेबसाईट आम्ही देतो आहे, जी 9,000मध्ये आहे. त्याचबरोबर आम्ही जे ह्या काळामध्ये MSME रजिस्ट्रेशन करतील, म्हणजे उद्योग आधार नंबर वगैरे ह्या काळामध्ये जर त्यांनी काढलेला असेल तर आपण त्यांना फक्त 10,000मध्ये आपण त्यांना वेबसाईट करून देतो आहे. आणि आपले बाकीचे प्रोडक्ट्स पण आहेत जे ऑफर विना पण उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये आपण डायनामिक वेबसाईट्स करतो, आपण ई कॉमर्स ई शॉपिंग पोर्टल पण आपण करतो, मोबाईल ॲप्लिकेशन आपण करतो, त्याचबरोबर वेबसाईट ऑडिट आपण करतो. ते आम्ही वेबसाईट ऑडिट आम्ही फ्री करतो. तर तुम्हाला कोणाला वेबसाईट ऑडिट जर तुमच्या वेबसाईटचं करायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधा. पुन्हा एकदा मी गोरेगावकर टीमचं आणि आमचे मित्र श्री साईनाथ अवसारे यांचं मी धन्यवाद मानतो आणि माझं सेशन इथेच संपवतो. धन्यवाद.